अनुने शेवटचा प्रयत्न म्हणून त्या 7 जणींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, पण त्या 7 जणींचं अस्तित्वही तिला कुठे जाणवेना. अनु धाई मोकलून रडत होती. अनु, देव, देव, माझ्या देवचा अंश. इथे विरजाच्या कानावर बऱ्याच वेळ चॉपरच्या पात्यांचा घर्र घर्र असा आवाज पडत होता. मधूनच संतापाने चाललेल्या गोळ्यांचा वर्षाव. दुसरीकडे माणसांच्या ओरडण्याचा आवाज. देवाच्या टीम्स विरजाला शोधायला खाली दरीत उतरल्या होत्या, तर तिथे अनु तिला जाग करण्याचा प्रयत्न करत होती. विरजाला हळूहळू शुद्धीवर येताना बघून अनु लगेचच तिच्यापासून लांब गेली आणि झाडाच्या पाठीमागे जाऊन लपली. एवढ्या सगळ्या झटापटीत विरजाच्या हातावरचे बंद काहीसे सेल झाले होते. पहिल्यांदा तर विरजाला काही कळलंच नाही, पण मग चेहऱ्यासमोरचा तो आकार आठवताच घाबरून तिच्या ओठातून एक किंकाळी बाहेर पडली. जोरात हालचाल केली तर तिचा एक हात त्या बंदातून बाहेर आला. लगेचच तिने स्वतःचे पाय आणि तोंड सोडून घेतले व मोकळा श्वास घेत आजूबाजूला बघितलं दहशतीने. विरजा मनात थरथर कापत तेच तर नाही ना आजूबाजूला अजून. इथे तिथे शोधत होती ती अनुच्या त्या भयंकर रूपाला. आणि मग पुढे मागे कुठेही न बघता तिने पळायला सुरुवात केली तिथून. त्याच दरीच्या पठारावर तिचा देवाय मृत्युमुखी पडला होता. हृदयात आक्रोश मावत नव्हता, पण देवायच्या अंशाला जिवंत ठेवण्यासाठी तिचं तिथून लवकरात लवकर निघून जाणं गरजेचं होतं. देवायच्या इतक्या विश्वासू राणाला त्याच्याच हृदयात गोळी झाडताना बघून विरजा आता विश्वास तरी कोणावर ठेवणार होती. वरती दरीच्या पठाराच्या दिशेने तिने एक नजर टाकली आणि जितके शक्य असेल तितकं वेगाने आपल्या अधोपायाचा आधार घेत रात्रीच्या काळोखात बाहेर पडण्याची वाट शोधू लागली. अनु सतत तिच्याबरोबर होती. कधी आपल्या धुकेरूपी रूपाची भीती दाखवत, तर कधी तिला खेळवत तिने बरोबर विरजाला जंगलाच्या बाहेर काढले. जंगलाच्या बाहेरच्या एका सुनसान रस्त्यावर विरजा अर्धवट बेशुद्ध अवस्थेत पडली होती, वाट बघत कोणाच्या तरी मदतीची. बराच वेळ गेला, कुठलंही वाहन रस्त्यावर फिरकलं नाही. तिथे अनुचा जीव रडकुंडीला आला होता. हे विश्वेश्वरा, कृपा कर, मार्ग दाखव. तेवढ्यात दुरून गाडीच्या लाल तांबूस दिव्यांचा प्रकाश नजरेस पडला. ह्याच दिशेला एक पोलिसांची जीप येत होती. भूत भूत. जीपमध्ये असलेला हवालदार जहल सिंग समोरच्या रस्त्यावर निपचित पडलेल्या विरजाच्या देहाला बघून बोलला. त्याच्या बाजूलाच बसलेला हेड कॉन्स्टेबल दुर्जन पण पांढरा फटक पडला समोरचं दृश्य बघून. एकतर इतकी मध्यरात्र झाली होती, वरतून जंगलाचा रस्ता आणि त्यात निर्जन रस्त्यावर पडलेली एक बाई, बेशुद्ध आहे की मेलेली कोणास ठाऊक. दुर्जन आणि जोहल सिंग दोघांची पाचावर धारण बसली होती. शेजारच्या गावात दरोडा पडला होता, त्याचा पंचनामा चौकशी करून यायला त्यांना वेळ लागला आणि ते मध्यरात्री ह्या भयान परिस्थितीत अडकून पडले. राम 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 राम. जहल गाडीत बसूनच देवाचा दावा करू लागला. जशी जशी जीप त्या रस्त्यावर बेशुद्ध पडलेल्या स्त्रीच्या जवळ येऊ लागली, तिला वळसा घालून जाणं शक्य नव्हतं, कारण विरजा बरोबर रस्त्याच्या मध्ये पडली होती आणि दोन्ही बाजूला घनदाट झाडी होती. अंधारात गाडी कुठल्या झाडाला आदळली असती तर इथेच त्या दोघांचा रामनाम सत्य झाला असता. थोड्याशा अंतरावर गाडी थांबवून जहल आणि दुर्जन गाडीतून उतरले. जहलचा अजूनही रामनाम चालूच होता. झुडुपात लपलेल्या अनुचंही त्या दोघांकडे बारीक लक्ष होतं. कुठलाही चुकीचा प्रकार करायचं त्यांनी ठरवलं असतं, तिथेच त्यांच्या नरडीचा घोट घेतला असता तिने. जहल अजूनही घाबरत होता खाली पडलेल्या तिच्याकडे बघायला, तर दुर्जनचं तिच्या पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत बारीक निरीक्षण करणं चालू होतं. दुर्जन मनात, कपड्यांवरून तर चांगल्या घरातली वाटते, कदाचित श्रीमंत पण असेल. तेवढ्यात तिच्या खालीवर झालेल्या श्वासांवरून त्याच्या लक्षात आलं, ही तर जिवंत आहे, पण मग इतक्या मध्यरात्री इतक्या निबिड जंगलात काय करते? त्याच्या डोक्यात विचाराचं चक्र चालू झालं. त्याने वळून पाठीमागच्या दिशेने बघितलं. इथे जवळच भामरागड पण तर होतं. उडती उडती खबर त्याने पण तर ऐकली होती. कदाचित हाच तो माझ्या नशिबाचा जॅकपॉट असेल. दुर्जन मनातच हसला आणि थरथर कापत असलेल्या जहलला बोलला, जिवंत आहे, उचल तिला, आताच्या आता हॉस्पिटलला घेऊन जायचं आहे. तसा जहल चाट पडला. तरी पण जवळ जाऊन वेड्याने एकदा खात्री करूनच घेतली आणि मगच विरजाला उचलून जीपमध्ये टाकलं. जीप
दूर दूर जाऊ लागली आणि त्या जीपच्या पाठीमागच्या सीटवर निपचित पडलेली विरजा आपल्या अर्धवट उघड्या डोळ्यांनी रडत असलेल्या अनुला बघू लागली. मनातला संताप जाताच त्या धुक्याला पांढरा शुभ्र रंग प्राप्त झाला होता, अगदी पवित्र असा. अनु तिच्याकडे बघत होती आणि विरजा तिच्याकडे. आता विरजाच्या मनात त्या आकृतीविषयी भीती नाही वाटत होती, उलट करुणाभाव जागृत होत होता. ही आकृती, ही स्त्री मी कुठेतरी बघितली आहे. विरजा स्वतःशीच पुटपुटली आणि हळूहळू तिच्या मिटणाऱ्या पापण्याबरोबर अनु तिच्या डोळ्यांसमोरून नाहीशी झाली. जणू एखाद्या काळाचा पंजा तिच्या भोवती कवटाळला गेला असावा. एकदम झापकन झुपकन. स्थळ लोकल हॉस्पिटल. वेळ मध्यरात्रीची. किती वेळ विरजा बेशुद्ध होती कोणास ठाऊक. किती तास, किती दिवस गेले, कुठलाच हिशोब नाही. मागे सरणाऱ्या काळाला जसं वेळेचे काही भानच उरलं नव्हतं. डोळ्यांवर सतत जाणवत असलेल्या लाईटीच्या उजेडाने तिला जाग आली. अजूनही थकलेल्या डोळ्यांच्या पापण्या उघडायला मागत नव्हत्या. मोठ्या मुश्किलीने तिने तो जड पडदा मागे सारला आणि आजूबाजूला बघू लागली. निपचित डोळ्यात जीव यायला 1-2 क्षण गेले. वेळेचा अंदाज काही बांधता येत नव्हता. दिवस की रात्र काहीच कळत नव्हतं. भिंतीवर एक पिवळसर बल्ब मंदपणे जळत होता. त्या पिवळसर प्रकाशात ती त्या रूमचं निरीक्षण करू लागली. एक जुनाट छोटीशी खोली होती ती. अर्ध्या भिंतीवर असलेल्या टाईल्स अर्ध्या तुटलेल्या तर अर्ध्या तुटण्याच्या प्रतीक्षेत भिंतीला कधी काळी पोतलेल्या त्या पांढऱ्या रंगाचे ठिकठिकाणी पोपडे निघाले होते. कोपऱ्यात जमा झालेली जाळी जळमटे अधूनमधून त्या पिवळसर प्रकाशात बिनधास्तपणे डोकावत होती. इस्पितळ असावं बहुतेक, कुठल्या गाव तालुक्याचं. रूमच्या अगदी मधोमध एक छोटीशी लोखंडी कॉट होती. त्यावरती जखमी अवस्थेत एका बाजूला लोखंडी टेबल औषध पाणी ठेवण्यासाठी, त्याच्याजवळच गुंडाळून ठेवलेल्या सलाईनचा स्टँड, तर दुसऱ्या बाजूला हवालदारच्या युनिफॉर्ममधला एक जाड व्यक्ती समोरच्या खुर्चीवर बसून घोरत पडला होता. त्याचे पाय विरजाच्याच बेडवर अस्ताव्यस्त ताणलेले. सुरुवातीला तर विरजाला समजतच नव्हतं की आपण इथे कसे आणि का आलो. ती आठवायचा प्रयत्न करू लागली. तसं त्या रात्री मांडवगडीच्या पठारावर घडलेल्या त्या भयंकर घटना झापकन तिच्या डोळ्यांच्या समोरून गेल्या. गवताच्या पात्यासारखी थरथर कापून गेली विरजा. हातपाय एकदम थंड पडले. तिच्या डोळ्यांच्या समोर देवाच्या मरतानाच्या आठवणीने तिच्या काळजात एकदम आतंक माजला होता. देव, कुठे आहेस तू? तुटलेल्या हृदयाच्या वेदना हृदयात मावत नव्हत्या. हुंदके आतल्या आत कोंडून जात होते. डोळे पाण्याने डबडबून गेले. आपलं जळतं काळीज तसंच घट्ट पकडून बसली विरजा. पण दुःख काही सरत नव्हतं. त्याच्या आठवणींनी मन नुसतं भरून गेलं होतं. सारखा त्याचा चेहरा समोर येत होता. किती रागवायचा, किती ओरडायचा, पण प्रेम, ते तर समुद्रात असलेल्या पाण्यापेक्षाही जास्त होतं. ह्या जगात त्याच्यासारखं प्रेम करणं कधीच कोणालाच शक्य नाही. कसं जगणार तुझ्या वेड्या प्रेमाशिवाय देव मी? एकटा सोडून गेलास मला ह्या कपटी जगात. आता कोण वाचवेल तुझ्या विरजाला? आणि आपलं बाळ? तिचे अश्रू, तिचा आक्रोश थांबवतच नव्हता. पण त्या परिस्थितीतही तिला जाणीव होती धोक्याची, की इथून लवकरात लवकर दूर जाणं गरजेचं आहे. इथे एक क्षणही अजून राहणं सुरक्षित नाही आहे. आपल्या पतीच्या मृत्यूचा शोक करायचीही संधी तिला नशिबाने दिली नाही. तशीच सावरून उठली ती. अलगदपणे खाटेच्या खाली पाय ठेवले. एक नजर त्या ढाराडूळ झोपलेल्या हवालदाराकडे टाकली. जाग तर आली नाही माझ्या हालचालीने. काळीज एकदम सशासारखं घाबरून गेलं. दिवसभर पडलेल्या कामाच्या ताणाने हवालदार जहल सिंग एकदम गाढ झोपेत गेला होता. आजूबाजूच्या दुनियेची त्याला जरा पण शुद्ध नव्हती, तर त्याच्या घोरण्याच्या सुरांची पट्टी वरच्यावर चालली होती. विरजाने त्याच्याकडे एक नजर बघून आपलं लक्ष समोरच्या उघड्या दाराकडे टाकलं. अलगद सावकाश पावलांचा अजिबात आवाज न होऊ देता ते त्या दरवाजाकडे जाऊ लागली. तितक्यात तिचं लक्ष त्या हवालदाराच्या खिशातून बाहेर पडलेल्या पाकिटाकडे गेलं. ते तिथेच खाली जमिनीवरच फोनच्या बाजूला पडलं होतं. तिने पटकन जवळ जात ते पाकिट उघडलं. बऱ्याच नोटा होत्या आतमध्ये. तिने फक्त एक 500ची नोट बाहेर काढली. मन मानत नव्हतं चोरी करायला, पण इथून लवकरात लवकर खूप दूर निघून जाणं खूप गरजेचं होतं आणि पैशाशिवाय ते शक्य नव्हतं. डोळ्यात अश्रू आणि शरम घेऊन ती त्या रूममधून बाहेर पडली. बाहेर लॉबीमध्ये पूर्ण सुनसान शांतता होतं. ठिकठिकाणी पेशंटचे नातेवाईक खाली जमिनीवरच पतारे टाकून झोपून गेले होते.
त्यातून मार्ग काढत विरजा पुढे गेली तर रिसेप्शन नावाचा प्रकारच तिथे नव्हता. फक्त एक गार्ड काय तो दंडुका घेऊन गेटपाशी झोपला होता. तिथल्याच एका झोपलेल्या व्यक्तीची कांबळ अंगावर ओढून घेत विरजाने स्वतःला झाकून घेतलं. गेटच्या बाहेर पडली. जास्त वेळ लागणार नाही त्यांना आपण निघून गेल्याचं कळायला. ते नक्कीच आपल्या पाठीमागे येतील माहीत होतं तिला. जमेल तशी आपल्या त्या आदूपायावर धावत ती त्या सरकारी इस्पितळापासून दूर जाऊ लागली. तर पोलिसांची जीप तिच्याच दिशेने येताना दिसली. पटकन एका कचरापेटीच्या आडोशाला तिने स्वतःला लपवलं. काही अंतर पुढे जाऊन ती जीप हॉस्पिटलच्या कंपाऊंडच्या आतमध्ये शिरली. विरजाला कळून चुकलं की तिच्याकडे आता वेळ खरंच खूप कमी आहे. मेन रस्ता सोडून ती छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये पळू लागली. आणि झालंही तसंच. दरोगा दुर्जनसिंह राऊंड मारून परत आला होता. साहेबांचं काम होतं तर साहेबांनी इतक्या मध्यरात्री पण बोलावलं होतं त्या शेजारच्या गावी घडलेल्या दरोड्याचे डिटेल्स द्यायला. आधीच वैतागला होता दुर्जन. काल सकाळपासून त्याला नुसतं काम लागलं होतं, एकामागून एक. जरा आराम करायला वेळ उसंत मिळाला नव्हता. नुसती जीवाची फरफड. तरी पण ह्या सगळ्यात त्याला फक्त एकाच गोष्टीचं समाधान होतं, ती म्हणजे हॉस्पिटलमध्ये बेशुद्ध असलेली ती बिंदनी. आपल्या साहेबाला त्याने ह्या गोष्टीची अजिबात माहिती दिली नाही. ही सोन्याची कोंबडी तो एकटाच कापणार होता. हवालदार जहलला मुद्दामहून त्याने तिच्यावर नजर ठेवायला सांगितलं होतं. काही केल्या त्याला ही सुवर्ण संधी हातातून घालवायची नव्हती. एवढ्या वर्षाच्या पोलीस करिअरमध्ये त्याला एवढं तर कळलंच होतं की फायदा कशात आणि जास्त फायदा कशात. ती सापडलेली बिंदनी काही करून त्याचं भविष्य बदलून टाकणार होती एवढं निश्चितच. इथे विरजा पळत होती. जास्त वेळ लागला नाही. पाठीमागून लगेचच पोलिसांच्या जीपचा धडधडता आवाज आला. तिला शोधण्यासाठी चवताळून बाहेर पडला होता दुर्जन. तिला आपल्या जागेवर आपल्या रूममध्ये न बघून त्याच्या पायाखालची जमीन हादरून गेली. हवालदार जहलला तुडवलं त्याने तिथेच. तसंच फुटलेलं तोंड घेऊन जहल दुर्जनबरोबर शोधायला बाहेर पडला होता. विरजा वेड्यासारखी ह्या रस्त्यावरून त्या रस्त्यावर लपण्यासाठी जागा शोधत पळत होती. जीपचा आवाज क्षणोक्षणी जवळ येत चालला होता. समोर एक मंदिर दिसलं. त्या मंदिराचा आसरा घेऊन त्याच्या पायथ्याशी झोपलेल्या भिकाऱ्यांच्या मधोमध अंगावरून पूर्ण कांबळ घेऊन झोपून गेली ती. इतकी चांगली शिकार हातातून निघून गेल्याने भडकला होता दुर्जन. त्या एकाच परिसरातून वारंवार फेऱ्या मारत होता, पण बिंदनी त्याला कुठेच दिसेना. शेवटी त्याची नजर मंदिराच्या पायथ्याशी आणि आजूबाजूच्या फुटपाथवर झोपलेल्या भिकाऱ्यांकडे गेली. त्याने लगेचच जीप त्या साईडला वळवली. त्या भिकाऱ्यांच्या मध्ये लपलेल्या विरजाचा जीव धाकधूक करत होता जवळ येणाऱ्या जीपचा आवाज ऐकून. दुर्जनने जरा नीट लक्ष दिलं असतं तर सगळ्यांच्या मध्ये थरथर कापणारी कांबळ त्याच्या लक्षात आली असती. तो जीपमधून बाहेर उतरला. झोपलेल्या त्या एक व्यक्तीचं निरीक्षण करू लागला. फुटपाथवरून तो मंदिराच्या पायऱ्यांपाशी आलाच होता की दूर कुठेतरी कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज त्याला आला. तसाच तो आणि जहल जीपकडे धावले. भुंकणारे कुत्रे त्यांना बरेच लांब घेऊन गेले, पण ते ज्याच्या पाठीमागे भुंकत होते ती व्यक्ती मात्र त्याला सापडली नाही. 3-4 वेळा त्या परिसरात फेऱ्या मारून दुर्जन परत आला मंदिरापाशी. इतक्या लवकर हार मारणाऱ्यातला तो नव्हता. जगाच्या दुष्टपणाचे चटके भोगलेल्या विरजाला चांगलंच माहीत होतं की तिचं नशीब कधीच चांगलं नव्हतं आणि नसणार. दूर एका कचरापेटीच्या पाठीमागे लपलेली ती. दुर्जनला त्या सगळ्या भिकाऱ्यांमधून तिला एखाद्या शिकाऱ्यासारखं शोधताना बघत होती. शेवटी तर त्याने त्या भिकाऱ्यांवर लाठी चालवायला सुरुवात केली वैतागून. सावज कधीच निघून गेलं होतं त्याच्या हातातून. बराच गोंधळ बराच वेळ माजला होता. शेवटी दुर्जन निघून गेला तिथून जहलला शिव्या घालत. आज जहलची हाडं तिमणार होती चांगली एवढं मात्र निश्चितच. दुर्जन गेल्यानंतरही बराच वेळ अशांतता होती तिथे. काही भिकारी निघून गेले तर काही तिथेच थांबले स्वतःच्या नशिबाला दोष देत. परत निजानीज झाली. जीव मुठीत घेऊन विरजा त्यांच्यामध्ये येऊन बसली. महालांची राणी ती. आज तिला फुटपाथ पण नसीब होईना. दुरून दुर्जनच्या जीपच्या आवाजाचा अजून
कानावर भास होत होता. भरलेले डोळे परत मिटले गेले थकव्याने. वेळ सकाळची 8:30ची. अंगावर काहीतरी फेकलं गेलं. त्याच्याने तिला जाग आली. बघितलं तर 1 रुपयाचं नाणं होतं. लोक तिला भिकारी समजून तिच्या अंगावर सुटे पैसे फेकून जात होती. अशा बऱ्याच सुट्या पैशांचा पसारा तिच्या समोर पडला होता. उठून तिने 1 नाणं हातात घेतलं. बघ देव, तू निघून गेलास आणि तुझ्या विरजाची ही काय अवस्था झाली. धाई मोकलून रडू लागली. तिचं रडणं बघून लोक अजून बेग तिच्या अंगावर फेकू लागले. एका सम्राटाची सम्राज्ञी ती. त्या जगजेत्या सिकंदरचं तितकंच महान प्रेम, पण काय आज दुर्दशा करून टाकली होती नशिबाने तिची. ना आसरा नसीब, ना इज्जत नसीब. बेगैरत बेइज्जत ओ अपनी फूटी हुई किस्मत की चंद सिक्के निहारती रही. काश इतने होते मेरे झोली में कि मैं उसको मौत से वापिस बुला सकती. मुठभर नाणी घेत ती तशीच उठली आणि तिथून चालू लागली. कुठे जायचं माहीत नाही, कोणाकडे जायचं माहीत नाही. ह्या जगात कोणीच उरलं नव्हतं तिच्यासाठी. एक जो तो होता तो तर कधीच निघून गेला, तिला एकटीला मागे सोडून. बराच वेळ ती भटकत राहिली. पोटाच्या भुकेबरोबर तिला पोटातील बाळाची जाणीव झाली. परत उभी राहिली ती. विचार करू लागली, कोण आहे जो मदत करू शकेल सगळ्या जगाच्या विरुद्ध जाऊन. प्रश्न मोठा होता आणि उत्तर जवळजवळ शून्य. मोठी हिंमत करून विरजा एका STD बूथमध्ये गेली. फोन लावला. मुंबईच्या एका ठिकाणी फोन वाजला. रिंग जात होती पण कोणीच उचलत नव्हतं. विरजाचा धीर सुटत चालला होता. बाहेर उभी असलेली टेलिफोन सेंटर चालवणारी मुलगी तिच्याकडे संशयाने बघत होती. विरजा मनात देवाचा दावा करत होती, प्लीज प्लीज प्लीज, एकदाच प्लीज. फोन उचलला गेला आणि विरजा धाई मोकलून रडायलाच लागली. आप्पा. त्या अर्थसाधेने समोर असलेला व्यक्ती एकदम असा जागीच गोठून गेला. किती महिन्याने ऐकत होता तो तिचा आवाज. त्याला वाटलं की आता ती त्याला कधीच दिसणार नाही की भेटणार नाही. जेव्हा देवाय कार्तिक ठाकूर नावाचा तो सैतान त्या अभागी अपंग मुलीला त्याच्या बारमधून उचलून घेऊन गेला होता, तेव्हापासून 1 दिवस 1 रात्र 1 क्षण असा गेला नव्हता की शांत झोप त्याला लागली असेल, की मनाला चैन पडलं असेल. त्याचं मन आतमधून सतत त्याला खात होतं की का तो त्या असहाय्य मुलीला वाचवू शकला नाही. इतके महिने ना तो तिचा हतबल चेहरा विसरू शकला होता, ना तो गरीब आवाज, अम्मा तू. लगेचच डोळ्यातून पाणी गळागळा वाहू लागलं. मध्येच वाजलेल्या ट्रेनच्या भोंग्याने विरजा वर्तमान काळात परत आली. गाडी हळूहळू प्लॅटफॉर्मला लागली होती. रेल्वे स्टेशनमध्ये स्पीकरवरून अनाउन्समेंट चालल्या होत्या. नैनीताल से मुंबई आई हुई सुपरफास्ट एक्सप्रेस प्लेटफॉर्म क्रमांक 5 पर खड़ी है. सभी यात्रीगणों का मुंबई में स्वागत है. मुंबई. विरजाचं काहीच धस्स झालं. चाय चाय चाय, गरम गरम चाय, पानी का बॉटल, मेम साहब पानी का बॉटल लेंगे क्या. एकीकडे उतरणाऱ्यांची गडबड चाललेली होती तर दुसरीकडे फेरीवाल्यांची गिराईक मिळवण्याची घाई. कोणी कटिंग विकणारा, कोणी पाण्याची बॉटल, कोणी वडापाव, कोणी काय न काय. नुसती झुंबड उडाली होती आजूबाजूला. उतरणाऱ्यांची घाई, सामान उचलून नेणाऱ्या हमालांची गडबड, प्रवाशांना घरी घेऊन जाण्यासाठी आलेल्या त्यांच्या नातेवाईकांची रडारड. मुंबईचं VT स्टेशन नुसतं गजबजून गेलं होतं ह्या सगळ्या गोंधळाने. मध्ये कसल्या न कसल्या स्पीकरवर अनाउन्समेंट होत होत्या त्या वेगळ्याच. विरजा त्या सगळ्या गर्दीकडे भीतीच्या नजरेने बघत होती. 4-5 वर्षांपूर्वीचा असाच एक प्रसंग तिच्या डोळ्यांच्या समोरून तरळून गेला. अशाच एका पहाटे ती जेलमधून सुटली होती. तेव्हा त्या जेलपुढे असंच वातावरण होतं. सुटणारे कैदी त्यांना घेऊन जाण्यासाठी आलेल्या आपल्या आप्त स्वकीयांच्या गळ्यात पडून आनंदाने मिठ्या मारत रडत होते. त्यांना जाण्यासाठी घर होतं, एक मुक्काम होता. विरजा मात्र आजही दिशाहीन, घरही नव्हती. आजही एकटीच दारोदार आसरा शोधत भटकत होती. आजही तिला घेऊन जायला तिचं असं स्वतःचं कोणीच आलं नव्हतं की आपलं म्हणणारं कोणी नव्हतं. चल तो विरजा, आपलं घर तुझी वाट बघतंय. त्या गर्दीकडे ती जरा असूयेनेच भरल्या डोळ्यांनी बघत होती. किती नशीबवान आहेत ही लोके. परत काहीच जळजळलं. डोळ्यातून अश्रू झरझर वाहत होते. मोठ्या मुश्किलीने तिने स्वतःला सावरलं. पूर्ण ट्रेन रिकामी व्हायला आली होती, पण अजूनही तिची बाहेर उतरण्याची हिंमत होत नव्हती. ज्या शहराने तिला बर्बाद करायला कुठलीच कसर बाकी ठेवली नव्हती, त्या शहरात पाऊल ठेवायला तिचं हृदय मानत नव्हतं. पण ते अजस्र शहर मात्र कधीच आपला जबडा उघडून बसलं होतं तिला गिळंकृत करण्यासाठी.
TC 2-3 वेळा येऊन चेक करून गेला. ती तशीच बसली होती. गाडी यार्डात जाणार होती साफसफाईसाठी. तिला उतरावंच लागणार होतं. तेवढ्यात 1-2 माणसं तिथे आली. त्यातल्या एकाने आपला फोन विरजाच्या पुढे केला. फोन चालूच होता. विरजाने थोडासा घाबरतच फोन कानाला लावला. आप्पा होता फोनवर. आप्पा विरजाला हळू आवाजात, अम्मा सुन, ये मुरुगन और रायडू मेरा ही आदमी है, एकदम भरोसे वाले है, तू उनके साथ स्टेशन के बाहर चली आना, एकदम चुपचाप से, कोई बात मत करना किसी से, इन दोनों से भी नहीं, हो सके तो अपना पूरा चेहरा ढक लेना कपड़े से, किसी को पता नहीं चलना चाहिए की. आप्पा पुढचं वाक्य बोलू शकला नाही, पण विरजा न बोलताही समजून गेली होती. एक वाक्य फक्त, विरजा जोशी परत आली आहे. अनपूर्ण शहर बेचिराग परत. पलीकडे असलेला आप्पा पण थरथर कापला भविष्याच्या कल्पनेने. पूर्ण शहर, अख्खा देश उद्ध्वस्त करण्याची ताकद होती त्या एकट्या साधारण अपंग मुलीत. परत ह्या शहराचं, देशाचं भविष्य ठरवणार होती विरजा जोशी. मुलगी नाही, हजारो टनाचा RDX घेऊन येत होता तो ह्या शहरात. जाणीव होती त्याला, पण मागे हटू शकत नव्हता, कारण ह्यात त्या मुलीची काहीच चूक नव्हती, कधीच नव्हती. अम्मा तू आ, फक्त एवढेच पुढे बोलू शकला तो. विरजाने फोन ठेवला. एकदा परत खिडकीच्या बाहेर बघितलं आणि जागेवरून उठली. लोकरीचं बंडल तसंच छातीशी कवटाळलं आणि दुसरं उचलायला गेली तर अधू पायावर भार जाऊन वेदनेची एक कळ मस्तकाला भिडली. सहन न होऊन ती तशीच खाली सीटवर पडणार, तर तेवढ्यात तिने स्वतःला सावरलं. परत सगळं घट्ट पकडत ती पुढे होऊ लागली. तिची ती हतबल अवस्था, केविलवाणी धडपड बघून रायडू पुढे झाला. मी सांभाळतो बोलला, पण तिने ना तो आपल्या हातातला एवला हात सोडला ना छातीशी कवटाळलेलं ते बंडल दूर केलं. विश्वास कुणावरच नव्हता तिचा ह्या जगात. तशीच स्वतःशीच 17 वेळा नकारार्थी मान हलवत दूर झाली. रायडू आणि मुरगुन आश्चर्याने तिच्याकडे बघत राहिले. तसेच बाकीचं सामान उचलून पुढे गेले. ट्रेनच्या बाहेर आपलं पहिलं पाऊल त्या प्लॅटफॉर्मवर ठेवताना काहीच किती घाबरलं असेल हे फक्त तिलाच माहीत. तशीच अंगावरच्या हुडीच्या कॅपने तिने आपला चेहरा झाकून घेतला अगदी डोळ्यांच्या खालपर्यंत आणि खाली मान घालून ती चालू लागली. चेहऱ्यावर काळ्या रंगाचा मास्क होताच ॲडिशनल. रायडू आणि मुरुगन मोठ्या हुशारीने तिला त्या गर्दीतून बाहेर काढत होते. कोणालाच तिच्याजवळ येऊ देत नव्हते. झपाझप त्यांची पावलं स्टेशनच्या बाहेरच्या दिशेने पडू लागली. विरजाची अक्षरशः दमछाक होत होती मुरुगन आणि रायडूच्या चालण्याच्या गतीशी मॅच करताना. स्टेशनच्या बाहेर ते एक डावीकडे वळले. एक साधीशी टॅक्सी उभी होती. टॅक्सीमध्ये आप्पा नव्हता. विरजाने चमकून दोघांकडे बघितलं तर मुरुगन विश्वास ठेवा म्हणून म्हणाला. विरजा टॅक्सीत बसली. स्टेशन परिसरातून थोडं पुढे जाताच टॅक्सी एका छोट्याशा गलीत वळली. एक मोठी कार तिथे उभी होती. काही न बोलता मुरुगन आणि रायडू खाली उतरले व विरजाचं सामान टॅक्सीतून त्या समोरच्या गाडीत ठेवू लागले. विरजालाही पटकन त्या गाडीत बसायचा इशारा केला. गाडीच्या पाठच्या सीटवर बसताच विरजाने बघितलं तर आप्पा ड्रायव्हरच्या बाजूला बसला होता. इतक्या वर्षांनी बघत होते ते एकमेकांना. दोघांचेही डोळे भरून आले. विरजा पुढे काय बोलणार तितक्यात आप्पानेच तिला तोंडावर बोट ठेवून गप्प राहण्याचा इशारा केला. पुढे ड्रायव्हर होता. परिस्थिती अशी होती की आप्पाला आता स्वतःच्याच माणसांवर विश्वास उरला नव्हता. विरजाच्या नजरेत परत प्रश्नचिन्ह. आप्पा स्वतःशीच विचार करू लागला. काय सांगू हिला, शहर किती ढवळून निघालंय ते. सगळं शहर अस्वस्थ झालं होतं. गेल्या 2 दिवसांपासून देवाय कार्तिक ठाकूर पुन्हा ॲक्टिव्हेट झालाय ही खबर वाऱ्यासारखी पसरली होती. भल्या भल्या लोकांचे धाबे दणाणले होते. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळ्यांनाच अक्षरशः घाम फुटला होता. अंडरवर्ल्ड परत अंडरग्राऊंड होण्याच्या तयारीत होते, तर मंत्रालय, पार्लमेंटमध्ये बसलेले नेते गेल्या 5 वर्षातला आपला सगळा लेखाजोखा सारखा पडताळून पाहत होते. गेल्या 5-6 वर्षात आपण किंवा आपल्या माणसांनी ठाकूर एम्पायरला किंवा त्याच्या फॅमिलीला, जवळच्या कुठल्या माणसांना नुकसान तर पोहोचवलं नाही ना? देवाय ठाकूरला एनकेन प्रकारे दुखवलं तर नाही ना? गुन्हेगार, उद्योगपती, राजकारणी, समाजकंटक प्रवृत्ती सगळेच आपल्या कर्माची कुंडली वारंवार चेक करत होते. कारण ह्या शहराचा त्या सगळ्यांचा बाप परत येत होता त्यांच्या पापपुण्याचा हिशोब करायला. पण का, हाच प्रश्न होता सगळ्यांचा. इतक्या वर्षांनी का? असं काय घडलंय अचानक? त्या सगळ्यांचं उत्तर आप्पाच्या गाडीच्या पाठच्या सीटवर होतं.
आप्पाने तिला खिडकीपासून थोडं खाली झुकून राहायला सांगितलं होतं इशाऱ्याने. विरजा तशीच झुकलेल्या अवस्थेत बाहेर बघत होती. वातावरणात प्रचंड तणाव जाणवत होता तिला. एक प्रकारची मूक दहशतच जणू. तिचे भिरभिरते डोळे आपोआप जुन्या ओळखीच्या खुणा शोधू लागले अन तिला दिसला देवाय कार्तिक ठाकूरच्या घराचा रस्ता, ठाकूर पॅलेसचा मार्ग. तिने पटकन मान वळवून घेतली. हृदय अजून धडधडत होतं. दुसरीकडे त्याचवेळी ठाकूर एम्पायरच्या भल्या मोठ्या आलिशान बिल्डिंगमध्ये देवाच्या केबिनमध्ये फ्लोअर टू सिलिंग असलेल्या त्या फ्रेंच विंडोमधून बाहेर समुद्रासारखं अथांग पसरलेलं ते अस्ताव्यस्त शहर बघताना ठाकूर एम्पायरचा MD ध्रुव राजीव ठाकूर विचार करत होता. आत्ता काय दादा? कपाळावरच्या चिंतेचं जाळं मिटता मिटत नव्हतं. 5 ते 6 वर्षानंतर तो परतत होता. हे शहर, हा देश, हे जग परत कसं शांत राहणार होतं? काय होणार आहे यावेळी नक्की? किंवा आता काय होतंय? प्रश्न भरपूर पण उत्तर एकाचंही नव्हतं ध्रुवकडे. तर आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.